ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून 5 जुलैचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आणि तितकाच भव्य करण्यासाठी आता जोरदार तयारी सुरू झालेली आहे। 5 जुलैच्या मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी पक्षामधील काही नेत्यांना देण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळते। मनसेकडून संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यावरती ही जबाबदारी असेल, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, वरुण सरदेसाई आणि इतर काही नेते हे नियोजनाची आणि तयारीची जबाबदारी घेणार असल्याची माहिती मिळते। हिंदीची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र या विरोधामधील उद्याची मुंबईमधील सभा आणि या शासन निर्णयाची होळी करून निषेध करण्याला सुद्धा प्राधान्य दिलं जाणार आहे। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। वेदांत, आपण कालच बघितलेलं होतं, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एकमेकांना भेटत होते, जेवण करत होते, सोबत एकमेकांना हस्तांदोलन करत होते। असं असताना आता दोन्ही पक्षांमधल्या वेगवेगळ्या नेत्यांवरती आता जबाबदारी देण्यात आली आहे हा मोर्चा यशस्वी करण्याची। यामिनी, हा मोर्चा 5 जुलैचा मोठा करायचा आहे आणि त्यासाठी सगळ्या मराठी संघटना असतील, मराठी नागरिक असतील, त्यासोबतच दहीहंडी पथक, गणेश उत्सव मंडळ यांना सुद्धा सहभागी दोन्ही पक्षांकडून केलं जाणार आहे। मनसेकडून तर तशा प्रकारची तयारी करण्यात येते, बैठका विभागवार घेण्यात येतात, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा वारंवार आवाहन करण्यात येते। शिवाय काल सुद्धा उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन पदाधिकाऱ्यांना सांगितलं की या सगळ्या मोर्चामध्ये तर सहभागी व्हायचंच आहे। शिवाय उद्या जो शासन निर्णय म्हणजे पहिलीपासून त्रिभाषा सूत्राचा जो शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयाची सुद्धा होळी करायची आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं उद्याच्या या सगळ्या निषेध कार्यक्रमाला प्राधान्य दिलेलं आहे। दादरमध्ये तशा प्रकारची निषेध व्यक्त केला जाणार आहे या सगळ्या शासन निर्णयाची होळी, त्याशिवाय बँड्रामध्ये आणि राज्यभरात हे करावं तशा प्रकारच्या सूचना दिल्यात। महत्त्वाचं म्हणजे आता हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी काही नेत्यांना जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे, ज्यामध्ये मनसेकडून संदीप देशपांडे, त्यासोबतच नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांना जबाबदारी दिलेली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्थातच संजय राऊत आहेत, वरुण सरदेसाई आहेत आणि इतर काही नेत्यांना सुद्धा या जबाबदारीचं वाटप केलं जाणार आहे। कारण या मोर्चाची तारीख जरी ठरलेली असली, 2 मोर्चा न होता एकच मोर्चा काढला जाणार आहे 5 जुलैला, त्यामुळे तारीख ठरलेली आहे, मात्र मार्ग म्हणजे आझाद मैदानावर हा मोर्चा होणार, मात्र मार्ग काय असणार आणि वेळ नेमकी काय असणार याबाबत चर्चा केली जाणार आहे आणि याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। मात्र सगळ्याच संघटनांना, शिवाय काही आपण बघतोय पक्षांच्या नेत्यांना भेटून सुद्धा या मोर्चामध्ये ताकद दाखवण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही पक्षांकडनं आवाहन केलं जातंय आणि तशा प्रकारचं नियोजन सुद्धा जे काही महत्त्वाचे नेते आहेत, ज्यांना ही जबाबदारी दिली आहे, त्या नेत्यांकडनं केलं जाणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद वेदांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।